वळ्यात पुढील बातमीकडे. ऑनलाईन औषध विक्री विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या आवाहनानुसार 20 मे रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संघटनेच्या मते ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध नियंत्रण कायदे व नियमांचे उल्लंघन होत असून स्थानिक औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर देशव्यापी बंद आंदोलनाला पाठिंबा देत जिल्ह्यातील औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. 20 मे रोजी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची औषध विक्री केली जाणार नसल्याने नागरिकांनी आवश्यक औषधांची खरेदी त्यापूर्वीच करून ठेवावी असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. दरम्यान आंदोलनाच्या दिवशी क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून काळा फेती लावून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शिष्टमंडळाच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. संप घेण्यापाठीमागचं प्रमुख जे कारण आहे ते ऑनलाईन फार्मसी, इंटरनेट फार्मसी ह्याच्यामध्ये सरकारला अनेक वेळेला आमचे अखिल भारतीय आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला निवेदनं दिली. आम्ही मागणी केली की हे संपूर्ण जे काही वितरण आहे ऑनलाईनच्या माध्यमातून औषधाचं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचा कायदा हा ऑनलाईन प्रकारे औषध व्यापार करण्याचा अस्तित्वात नसताना केवळ काही नोटिफिकेशनचा आधार घेऊन जर या कॉर्पोरेट कंपन्या सर्वसामान्य भूमिपुत्रांच्या व्यवसायावर घाला घालत असतील आणि नशेसारखी औषधं ही सर्रासपणे गर्भपाताची औषधं जर सर्रासपणे कुणालाही उपलब्ध होत असतील तर हे देशद्रोहाचं काम हे या कंपन्या करतायत. त्याचा विरोध आहे आमचा आणि याकरता हा संपूर्ण बंद संपूर्ण भारतामध्ये आज जसा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये 4200 दुकानदार आम्ही संपूर्ण सगळे 20 तारखेला आमचा व्यापार बंद करतोय आणि मोर्चा काढतोय. त्या प्रकारे हे सगळं वातावरण पूर्ण देशामध्ये असणार आहे. सर, कुठल्या कंपन्या आहेत आणि कुठली औषधं ऑनलाईन मोठ्या प्रमाणात? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, फार्म इझी, इंडिया मार्ट, ट्रूमेड इतक्या बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून ही औषधं उपलब्ध करून देत आहेत. तिथे AI माध्यमातून प्रिस्क्रिप्शन जनरेट केलं जातं आहे. तिथं कुठल्या प्रकारची मागणी नाही, औषध त्याच्यावर डॉक्टरांचं नियंत्रण नाही, क्वांटिटीचं नियंत्रण नाही आहे. जे कायदे सर्वसामान्य केमिस्टला आहेत, जे लायसन्सच्या स्वरूपात आम्ही औषध व्यापार करतो आहे, रजिस्टर्ड फार्मासिस्ट तिथं उभा आहे, हे सगळं बाजूला ठेवून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे सगळं खोटेपणानं चुकीच्या पद्धतीनं फसव्या प्रकारे केवळ डिस्काउंट म्हणून हे फसवायचे उद्योग चालू आहेत आणि बनावट औषधं ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून देण्याचा धंदा चालू आहे या कंपन्यांचा. कोविड काळामध्ये कुठल्या अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली होती तशीच राहिली? ही 220E या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये आपत्कालीन व्यवस्था म्हणून एक नोटिफिकेशन आलं होतं की ज्याच्या माध्यमातून हे औषध केलं जायचं किंवा उपलब्ध केलं जायचं. तर त्या गोष्टी त्या काळामध्ये आता कोविड संपून 5-6 वर्ष निघून गेली तरीसुद्धा ते नोटिफिकेशन जे मागं गेलं पाहिजे होतं ते केवळ या कंपन्यांना पाठीशी घालण्याकरता हे सरकार या कंपन्यांना पाठीशी घालण्याकरता हे औषध ह्या अशा प्रकारचं नोटिफिकेशन तसंच ठेवण्यात आलं आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे.